इथे आपण सव्वा वाटी मैदा, चिमूटभर मीठ, 1 चमचा तूप घालून मिक्स करून थोडं थोडं दूध घालायचं आणि याचा मध्यम सैलसर गोळा तयार करायचा। आता पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी पाणी घालून याचा एक तारी पाक तयार झाला की यामध्ये अर्धा छोटा चमचा गुलाबजल घालून घ्यायचा आहे। गुलाबजल नसेल तर तुम्ही रोज इसेन्स देखील वापरू शकता। त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तूप घालून याचा साठा तयार करायचा। आपण जो गोळा तयार करून ठेवला होता तो लाटून घ्यायचा आणि यावर हा साठा लावून अशा पद्धतीने फोल्ड करून याच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। आता यातीलच एक पट्टी घेऊन याची दोन्ही टोकं आपल्याला गव्हाच्या पेस्टने चिटकवून या पद्धतीने फोल्ड करून ही पुरी तयार करून घ्यायची आहे किंवा ही रिंग तयार करून घ्यायची आहे। आता अगदी मंद आचेवर ही पुरी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावर तळून घ्यायची। त्यानंतर आपण जो पाक तयार करून घेतला आहे त्यामध्ये या पुऱ्या अशा पद्धतीने घोळवून घ्यायच्या। गुलाबाच्या पानांनी किंवा गुलाबाच्या पाकळ्यांनी आपण ही सजावट करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली ही खुसखुशीत अशी गुलाब पुरी तयार झालेली आहे। याची संपूर्ण सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर देखील अपलोड झालेली आहे।